नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस पाटील हे पद कोणत्या दर्जाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, अराजपत्रित। तर पहा, अराजपत्रित या दर्जाचे पोलीस पाटील हे पद आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले। तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये, कधी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 21 वर्षे। तर पहा, ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे पूर्ण असावे लागते। प्रश्न क्रमांक चौथा, पोलीस पाटलाचा गणवेश कसा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, पोलीस पाटलाचा गणवेश हा पोलीस पाटलाला विशिष्ट गणवेश नसतो। प्रश्न क्रमांक 5, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पुणे। तर पहा, लोणावळा आणि खंडाळा ही 2 थंड हवामानाची ठिकाणे आहेत, तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 6, पोलीस पाटील म्हणून निवड होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, किमान 10वी उत्तीर्ण म्हणजेच SSC पास। तर पहा, पोलीस पाटील म्हणून निवड होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्र हे 10वी उत्तीर्ण असावे लागते। प्रश्न क्रमांक 7, पांढरे सोने पुढीलपैकी कशाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कापूस। तर कापसाला पांढरे सोने असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 27 फेब्रुवारी। तर 27 फेब्रुवारी या दिवशी पहा, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे। तर त्यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोठे पडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, आंबोली, जे की पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? सिंधुदुर्ग। तर पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो। प्रश्न क्रमांक 10, भारताची मध्यवर्ती बँक पुढीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर RBI ही पहा भारताची मध्यवर्ती बँक आहे। प्रश्न क्रमांक 11, गावातील गुन्ह्यांची खबर देण्यासाठी पोलीस पाटलाला कोणाची मदत मिळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, कोतवाल। तर पहा, गावातील गुन्ह्यांची खबर देण्यासाठी पोलीस पाटलाला कोतवालाची मदत मिळते। प्रश्न क्रमांक 12, अधोमुख या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर काय होईल? तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 4, ऊर्ध्वमुख। काय होईल? ऊर्ध्वमुख असा होतो। प्रश्न क्रमांक 13, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1। तर पहा, जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो तर तो त्याचा राजीनामा हा विभागीय आयुक्त यांच्याकडे तो देतो। प्रश्न क्रमांक 14, पोलीस पाटलाची एका वेळी किती वर्षासाठी नेमणूक केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, 10 वर्षे। तर पोलीस पाटलाची पहा एका वेळी 10 वर्षासाठी नेमणूक ही केली जाते। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणास भारताचे लोहपुरुष आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल. तर पहा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16 कोविड-19 हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 SARS-CoV-2. तर पहा कोविड-19 हा जो आजार आहे तर तो SARS-CoV-2 या विषाणूमुळे तो होतो. प्रश्न क्रमांक 17 गावातील बेवारस मालमत्तेची माहिती पोलीस पाटलाने कोणास द्यावी? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तहसीलदार. तर पहा गावातील बेवारस मालमत्तेची माहिती पोलीस पाटलाने तहसीलदार यांच्याकडे ती द्यावी. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्क फंडामेंटल राईट सुरुवातीला होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 7. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क हे सुरुवातीला होते. प्रश्न क्रमांक 19 कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदार यांना असतो. प्रश्न क्रमांक 20 सातबाराचा उतार पुढीलपैकी कोणाकडून मिळतो? तर सातबाऱ्याचा उतार पहा ऑप्शन क्रमांक 1 तलाठी यांच्याकडून मिळतो. प्रश्न क्रमांक 21 उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर उंट या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 सांडणी अशी होतो. काय होतो? सांडणी. प्रश्न क्रमांक 22 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 पहा 3रा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक हा पहा राजस्थान या राज्याचा लागतो. पहिला क्रमांक राजस्थान या राज्याचा लागतो आणि दुसरा क्रमांक हा पहा मध्य प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गोदावरी. तर पहा गोदावरी या नदीस दक्षिण भारताचे गंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 भारताची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. तर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पहा भारताची मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 25 नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. तर विष्णू वामन शिरवाडकर हे पहा नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 26 रक्तभिसरणाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विल्यम्स हार्वे. तर पहा विल्यम्स हार्वे या शास्त्रज्ञाने रक्तभिसरणाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास कुस्तीगीराचा जिल्हा असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील पहा कोल्हापूर या जिल्ह्याला कुस्तीगीराचा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकलेला होता. प्रश्न क्रमांक 30 पुढीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा राज्यसभा. तर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ते राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 31 घोडा या शब्दाचे आपल्याला अनेक वचन काय होईल ते सांगायचं आहे. तर घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 घोडे असा होतो. काय होतो? घोडे. प्रश्न क्रमांक 32 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2
लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी घोषवाक्य केलेले होते. प्रश्न क्रमांक 33, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे पहा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 34, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. तर पहा लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 35, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1761. तर पहा 1761 या वर्षी पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 36, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आर्गॉन. तर पहा विद्युत बल्बमध्ये आर्गॉन हा वायू असतो. प्रश्न क्रमांक 37, जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पोलीस अधीक्षक म्हणजेच SP हा पहा जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 38, पुणे या शब्दाचे सामान्य रूप आपल्याला सांगायचं आहे. तर पुणे या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 पुण्या होईल. काय होईल? पुण्या. प्रश्न क्रमांक 39, शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. तर पहा शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य आहे आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कोची. तर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ हे कोची हे विमानतळ आहे.